अगं तुम्ही झोपला नाहीत अजून? अगं झोप कसली लागतीये? ही इरा अजून फोनवरच बोलतेय? हो. काय बोलते एवढं ही मुलगी? बाबा थांबा थांबा, नका जाऊ, थांबा. अगं इरा, अगं तुला वेळेचं भान आहे का नाही? वाजले किती? एवढा वेळ फोनवर बोलतात का? त्या निखिलच्या आईने डोकं फिरवलंय माझं. काय झालं? तुझं लग्न मोडलं म्हणून त्या खूप बोलल्या मला. तरी मी निखिलला सांगितलं होतं की आईंकडे फोन देऊ नकोस, पण त्यांनी ऐकलंच नाही माझं. आईंकडे फोन दिला आणि मग त्यांनी जो पट्टा सुरू केला ना त्यांच्या तोंडाचा, खूप बोलल्या त्या मला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तू शांत हो आधी. अगं काय ठीक आहे ताई, माझी काही चूक नसताना मी का ऐकून घ्यायचं? हिरा, मोठी माणसं बोलली तर काही फरक पडत नसतो, ऐकून घ्यायचं. अगं आई, त्या मला काही बोलल्या असते तर ठीक आहे, मी ऐकून घेतलं असतं. पण त्यांनी ना असे काही प्रश्न विचारले ज्याची उत्तर माझ्याकडेही नव्हती. असं काय म्हणाले ते? निखिलच्या घरी सगळ्यांना असं वाटतंय की ताईचं आणि अधिपतींचं आधीपासूनच काहीतरी सुरू आहे आणि कमलशी लग्न करायचं नाही म्हणून ताई स्वतःहून पळून गेली अधिपतींबरोबर आणि तिनेच लग्न मोडलं. हे गुलाबजामचा घे जा. मम्मी किती खाशी? जाडी वाहिली तू. तुझ्या घरचं खाते का? माझंच घर आहे, व्हायचंय अजून. तू फास नाही लावला ना तो होणार बी नाही. हळू बोलते जा. धनाजी, ए धनाजी, मम्मी दुर्गे, धनाजी कुठे आहे? कुठे मेला कुणास ठाऊ. ए काय ग तुझी भाषा? अगं नाही ताई, ते जेवणाची काय बी हालचाल दिसत ना म्हणून म्हणलं. ते ठीक आहे, पण जरा नीट बोलत जा की. भाई भाई ताई, म्या का नाही जेवणाचं बघते. आधी केसनी भूक लागली असेल. हो चंचे, ठीक आहेस ना तू? नाही मावशी, माझं लगीन मोडलं. मी कशी ठीक असेल? मोडलं नाही, लांबलं. तुझं लग्न अधिपतींशीच होणार. मोडलं मोडलं म्हणत जाऊ नये सारखं. हं ताई, तुला अजून बी वाटतंय? वाटायचं काय त्यात? जे ठरलंय तेच होणार. चला, तुम्ही इथे लुडबुड करू नका. धनाजीची कामं त्यालाच करू द्या. चला. ताई, पोटात कावळे वरडालेत ग. वय ना, मला तर भूकून चक्कर यायला लागली. धनाजी आला की त्याला तुला वाढायला सांग. नाही नाही ताई, अगं घरच्या मालकाला सोडून ती कशी जेवल? अधिपती येऊ पतूर आम्ही थांबतो की. हा ठीक. अरे धनाजी, तू कुठे गेलतास? सरकार कोथिंबीर आणायला गेलो. बर, जेवण तयार आहे? वय, डालीवर भाजीवर कोथिंबीर टाकली की लगेच होते. ठीक आहे, झालं की सांग. दुर्गे, हा अधिपतींना बोलू. वय वय बोली होते ताई. पोटात अन्न नसलं की अधिपतीची चिडचिड होत्या. बोली होते. हा आणि चंचे, एक गोष्ट ध्यानात ठेव. सारखं सारखं वाईट बोलू नये. वास्तू कधी तथास्तू म्हणल कळायचं नाही. वय चालू कर चालू कर. तू काय बघतो? तुझं काम कर. काय करावं मर्दा, काय करावं?
जेणेकरून मदत होईल मास्तरीन बाईसनी. बोल चांदू मामा, हसू नको नुसता तिथं बसून. त्या दिवशी मोठा हसत होतास वरन, हा आमची गाणी ऐकून. काय कळणार रे मला, चेष्टा नाही. त्यांचं लगीन तुटलं, मला एवढं घाण वाटायला लागले का नाही, माझ्यामुळेच मी जबाबदार आहे होय. त्यांची कमिटमेंट ते म्हणतात ना, ते त्यांचं त्यासनी परत मिळवून दिलं पाहिजे बाबा. काय करू? कमल 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 ना, करेक्ट आहे भावा. कमलराव एक नंबर राव. काय वाटेल ते करून कमलरावासनी काटलं पाहिजे. पाया पडायला लागलं तरी चालतंय, मी करतो. मास्तरीन बाईचं ना कमिटेड, त्यासनी परत मिळवून दिलं पाहिजे. कमिटमेंट. हा करेक्ट. थँक्यू कमलराव एक नंबर राव. अगं डोकं बिकं फिरलंय का तुझं हिरा? काय बोलतेस तू? अगं मी कुठे काय बोलतीये, निखिलच्या घरचे सगळे बोलतायत. तू का ऐकून घेतलंस? सांगायचं ना त्यांना काय घडलंय ते. अगं आई, मी सांगितलं नाही असं वाटतंय का तुला? आज निखिलच्या घरचे बोलतायत, उद्या बाकीचे लोक बोलतील. आमच्या कॉलेजच्या ग्रुपवरती पण हेच सगळं चालू आहे. निखिलचे मित्र त्याला टोमणे पण मारतायत, म्हणून तो माझ्यावर चिडचिड करतोय. उगाच भांडण झालं आमचं. नको नको ते बोलला मला. निखिलचे आई बाबा आपल्या आई बाबांना भेटायला येणार होते, पण निखिल माझं ऐकतच नाहीये. खूप चिडचिड करतोय माझ्यावर. एवढं बोलायची काय गरज आहे ताई? यात माझी काय चूक आहे? इरा, तू जरा शांत हो प्लीज. पण माझ्यावर राग का? अगं जे काही घडलं त्याची रिॲक्शन असेल ती. मी बोलू का हवं तर निखिलशी? हा, मी फोन करते त्यांना, चालेल? काही गरज नाहीये. उलट त्यांनी आपल्या बरोबर असलं पाहिजे, आपल्याला समजून घेतलं पाहिजे. कसा तडातडा बोलला तो माझ्याशी. हो, तू आधी शांत हो इरा. ठीक आहे, तू शांत हो. हाय गाईज, मी हाय फॅशनवाली कला चंचला आणि ह्यो हाय माझा जेवणाचा टाइम म्हणजे डाईंग टाइम. तर बघूया आज आपल्याकडे जेवायला काय काय आहे. मम्मी कसं बाई आलीस? म्हणजे तू जेवली ना मगाशी, मग आता कशा बाई आली परत? तू बी जेवलीस ना? मग कशाला आली? हा म्हणजे ते असं टेबलवर नीट बसून जेवली नाही ना. हा, मग मी आधी असो नीट टेबलवर बसून जेवली नाही ना. ऐक हे बघ, ताई यायच्या आधी आपण असं जेवलोय काय कळायला नाही. कळलं काय? हा. घरच्या मालकांना जेवण दिलं का? बोलू काय अधिपतीसनी? अजून बोलवलं नाही. ते ताई मी इथे येऊन तयारी करत होते ना समधी, म्हणून. धनाजी जेवण लाव. होय सर. मी बोलून आणते अधिपती. तुझं ऐकणार नाहीत ते, आम्ही बघतो. ताट दे इकडं. धनाजी तू काय बघतो रे? गुलाबजाम कधी बघितलं नाहीस काय? चल कोशिंबीर रानातून. पण असं खाताना लोकांकडे बघू नये, माहिती काय?
हे लग्न होऊ शकत नाही. अक्षरा मॅडम. हा हा मंडपवाले दादा ना? वय मीच तो. हा मंडप ठेवायचा आहे. कशाला? नाही काय समझोता झाला तर. कसला? अहो दोन्ही पार्टींचा. आता नाही होणार. नाही नाही होणार आता. तुम्ही काढून टाका मंडप प्लीज. अक्षरा मॅडम, अहो मी काय म्हणतो, एकदा भाऊंना विचारून घेऊ काय? ते काही वेगळं सांगणार नाहीत. तुम्ही काढून टाका मंडप प्लीज. कोण आहे रे? आम्ही आहोत. दार उघडा अधिपती. अधिपती, आमची विनंती आहे, दार उघडा. अधिपती. तुम्हाला आमची शपथ आहे. चला खाली जेवायला. गप नका बसू. चला जेवायला. मला भूक नाही, तुम्ही जेवून घ्या की. तुम्ही जेवल्याशिवाय आमच्या घशाखाली उतरेल का? हे असं करू नका आई साहेब. काय नको करू? हेच काय माया आहे ही आईची, ती नका करू म्हणतायसा? अधिपती बोलत का नाही तुम्ही? मला गपच राहून दे. का? ते नका विचारू. का? मी बोललो ना तर संपल सगळं, नाही बोललो तरच टिकल. काय टिकल? नातं. आणि संपल काय? नातं. नातं बोलून संपत नाही अधिपती. पण बिघडल नवा. आम्हाला बिघडण्याची भीती नाही. मला आहे पण. का? कारण आता जर बिघडलं ना तर बिघडतच जाईल, सरळ होणारच नाही कवाच. न बोलून सरळ होईल काय माहित? म्हणजे माहित नाही तर तुम्ही का ठरवताय? मी काही ठरवलंच नव्हतं आई साहेब, पण जे काही समोर आलं ना हादरलो मी. काय समोर आलं? जे माहित आहे ते कशाला विचारताय? तुम्हाला काय माहिती आहे हे आम्हाला नाही माहित. तुम्ही जे केलंय ते तर माहित असेल ना तुम्हाला. अर्थातच माहित आहे. हा मग झालं. अहो पण आमच्या नावावर कुणी बिल फाडत असेल तर खरं खोटं नको का करायला? खरं खोटं केल्याशिवाय बोलतच नाही मी. काय खरं खोटं केलं तुम्ही आणि कशाबद्दल? जाऊ दे आई साहेब, आता नको की बोलायला. ठीक आहे, तुम्हाला येळ हवाय, तुम्ही येळ घ्या, पण आधी जेवून घ्या, बाकीचं नंतर बघू. नाही नाही, आज जेवणार नाही मी. तुम्ही जेवला नाही तर आम्ही बी जेवत नाही, ठाव आहे ना तुम्हासनी? अधिपती असं करायची गरज नाही आहे, तुम्ही जेवून घ्या. पण ही शिक्षा का देताय तुम्ही आम्हासनी? तुम्हासनी नाही, मी स्वतःला शिक्षा करून गेलोय. का पण? आपण रावण आहे हो. आपल्यामुळं आज कुणाचं तरी लग्न मोडलंय, आपल्यामुळं कोणीतरी बदनाम झालं, आपल्यामुळे त्या आईबाच्या काळजाला भेगा पडल्या आज भरल्या मंडपात, आपल्यामुळे त्या चांगल्या पोरीच्या वागण्यावर लोकांनी बोट ठेवलं, त्या माऊलीनं अश्रू ढाळले आज आपल्यामुळं, त्या बापाच्या उरावरचं वजन वाढलं, एक निर्माण होणारं नातं तोडून टाकलं. हे सगळं आपल्यामुळे झालंय आज. आपल्यामुळं काय झालं नाही, तुम्ही तिला सोडवलीत. स्वतःचा मंडप सोडून तुम्ही जाऊन तिची सुटका केलीत. आपण त्या किडनॅप आपल्यामुळे झालं ना. आपल्यामुळं? आपला काय संबंध? हे तुम्हाच नाही माहिती, मला काय माहिती, मला नाही माहिती ती. जाऊ दे आई साहेब, आपण थांबूया. मला आता एक शब्द पण बोलायचं नाही आहे. आपण रावण आहे हो, रावण नाही, रावणाचं बाळ आहे आपण.
चंचे ताई अजून आली नाही ग. मला नाही वाटत अधिपती येतील म्हणून जेवाय. आली आली. ताई अधिपती ते नाही येणार. मग आता घरात कोणी बी जेवणार नाही. काय? घरचा मालक उपाशी तर सगळे उपाशी. धनाजी जी सरकार. जेवण गरिबांना वाटून टाक. तुम्ही बी घेऊन जा. होय सरकार. बस. थांब. चालला लगेच उचलाय. अन्न काय फुकट मिळतंय? तर चल. ते सरकारने सांगितलंय. मी सांगते ताईला काय सांगायचं. तू जा जा. ते ठेव आणि जा. मम्मी माझा व्हिडिओ राहिलाच की. करू आतमध्ये घ्या. हे बघ आपल्याला वाटत नाही इथं जेवता येईल म्हणून. आपण ताटा घेऊन जाऊ आतमध्ये. आतमध्ये जेऊ. हा चलू. हळू. बाबा मी येते. अक्षू, अगं शाळेत निघालीस का? नाही शाळेत नाही, मग पोलीस स्टेशनला. काय? हो बाबा, आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही. ते बजरंगला पण कळू दे ना त्यांनी काय केलंय ते सगळं करू आपण. पण मला सांग, तू इराच्या बोलण्याचं टेन्शन तर नाही घेतलंस ना? नाही नाही अजिबात नाही बाबा. माझा निर्णय कधीचाच झालाय. ए अक्षू, नाही तू एकटी नाही जाणार. मी येणार तुझ्यासोबत. मी तुला एकटीला नाही जाऊ देणार. मला भीती वाटते बाई. नाही ताई मी पण येते. मी पण येतो. नाही नाही बाबा तुम्ही घरी थांबा. मंडपवाले दादा येणार आहेत, त्यांना पैसे द्यायचे. मी पैसे कपाटात ठेवले. हा तुम्ही घरी थांबा. आणि इरा तू बाबांबरोबर थांब. आई माझ्या बरोबर आहे. अगं पण इरा प्लीज प्लीज घरी थांब. ठीक आहे चला बाबा येते. हा हा इरा आओ येते. हो मी जाऊ. कोण आहे? धाकले सरकार मी आहे धनाजी. आई इथं कशाला आणलेस? घेऊन जा. आम्ही सांगितलं त्याला. जा धनाजी. आणि बाहेरच थांब. कोणाला आत येऊ देऊ नकोस. हल्ली धाकल्या सरकारना त्यांच्या खोलीत कोणी बी आलेला आवडत नाही बाबा. जी सरकार. म्हणलं तुम्ही काही खाली येत नाही. तुमच्या खोलीतच तुम्हाला चहा पाणी द्या. नाही नको नको मला. ठीक आहे बोला. आपण रावण कसे, रावणाचे बाप कसे, काय केलं आपण? तुम्हाला काय माहित नाही? तेच काय विचारताय तुम्ही? आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. माझ्या तोंडून काय गुलाबाची फुलं नाही पडणार. आम्हाला गुलाबाच्या फुलांची सवय भी नाही. आम्हाला काट्यांचीच सवय आहे. त्याशिवाय का आम्ही तुमच्या वडिलांबरोबर इतकी वर्ष राहू शकलो असतो? सांगा काय केलं आपण? काय रावणगिरी झाली? काय चाललंय काय तुमच्या मनात? हा का असा एवढा रागराग करताय तुम्ही आमचा? काय केलं आम्ही असं? आमची माया कुठं कमी पडली म्हणून तुम्ही आमचा राग धरून लोकांचं ऐकायलाय वागायलाय? हा नाही लोकांचं ऐकून वागायला मी काही येणार नाही. माझं मला डोसकं आहे. जे दिसते त्याच्यावर विश्वास ठेवतोय. काय दिसलं तुम्हाला? सत्य. म्हणजे
जाऊ दे, नको बोलायला, जाऊ दे सोड. थांबा. आज काय ते बोलून टाकू. काय ते होऊन जाऊ दे. कळू दे आमासनी आईची माया खरी आहे का त्या परक्या बाईचं बोलणं. विषय तुमच्या मायेचा नाहीच आहे, विषय तुम्ही केलेल्या कृत्याचा आहे. हार्ड आहे हो विषय, जाऊ दे हो. तेच कळू दे ना आमासनी तुमचा काय तो हार्ड इश आहे. कळू दे आम्ही असं काय कृत्य केलं की आपल्या मायलेखांमध्ये फूट पडली. कळू दे. तुम्ही बजरंगला सांगून मास्तरीन बाईसनी किडनॅप केलं.